आहे त्याच्यावर आपण बोलूया थोडं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे माहित पाहिजे की मेंदू काम कसा करतो. ठीक आहे. त्यासाठी मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला असं वाटलं की नाही हे बरोबर नाही तर तुम्ही मला इमिडिएटली टोका. ठीक आहे. सर हे चुकलं आहे. ठीक आहे. किंवा हे याच्यामध्ये असे करेक्शन करा. मी जे बोलेन ते मी खरंच बोलतो आहे असं जरुरी आहे का? म्हणजे तुमचा पूर्ण पॉझिटिव्हली माझ्याकडे अँगल नाही आहे की नाही सर बरोबर सांगणार आम्हाला ऐकायचं असं तुमचं बिलकुल वाटत नाही. मला म्हणावं लागेल ऍटलिस्ट की मी बरोबरच सांगतोय ना ऍटलिस्ट थोड्या वेळासाठी. नंतर मग आपण बघू ना काय करतोय काय नाही. बरोबर. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला एक छोटा मेंदू राहतो है ना. कोणत्या पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे? नाना पाटेकरने सांगितलं है ना. एक छोटा मगज रहता. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेमरी जी स्टोअर असतं आपलं जी त्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो. ठीक आहे. ज्या काही गोष्टी राहतात त्या सगळ्या ज्या स्टोअर असतात आपल्या सबकॉन्शियस माइंड. तुम्ही त्याला जसे इन्स्ट्रक्शन द्याल ना तसा तो काम करतो. जसे इन्स्ट्रक्शन द्याल तसा तो काम करतो. त्याचं सॉलिड उदाहरण म्हटलं तर तुम्ही मला सांगा तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे की तुम्ही जेवण करायला बसले आहे. पूर्ण फॅमिली तुमची जेवण करायला बसलेली आहे. आई म्हणते जा मिठाचा डब्बा घेऊन. एवढं तर झालं. त्याच्यानंतर आपण जातो मिठाचा डब्बा आणायला. बरोबर. दिसतो का? नाही दिसतच नाही तो. आपण वापस येतो. त्यानंतर म्हणतो आई नाहीये. आई काय वाटते गाढवा डोळे टाकून दिसेल तुला. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा जातो तो गाढव. त्याच्यानंतर दिसत नाही. पुन्हा तो वापस येतो. मग आई त्याचा कान पकडते चलू आणि त्याच्यानंतर दाखवते हा पा मिठाचा डब्बा. म्हणजे आपण सरप्राईज होतो. हा इथेच होता आणि कसं काय मला दिसलं नाही असं झालंय. हे फिक्टिशियस म्हणजे असं काहीतरी उदाहरण देतं म्हणून असं तर नाहीये. असं झालेलं आहे. कितीतरी वेळा असं होतं की आपल्या समोरच वस्तू असते आणि आपल्याला दिसत नाही अक्षरशः. एक्झाम मध्ये आपण उत्तर ज्यावेळी प्रश्नोत्तर सोडवत असतो आपलं थोडंसं लक्ष इकडच्या तिकडे चाललं गेलं. तुम्ही लक्ष द्या की काही प्रश्नांचे उत्तर एक्झाम मध्ये सेकंड जो क्वेश्चन विचारलाय त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लिहिलं जातं. आपलं लक्षात नाही. स्किप होतं ते थोड्या गोष्टींनी स्किप होतं. का झालं असेल असं? तो अक्षरशः मिठाचा डब्बा एवढा मोठा मिठाचा डब्बा खरंच तो गायब व्हायला पाहिजे का? म्हणजे हे इथे दिसतंय तसं दिसून राहिलंय आणि त्याला सुद्धा तुम्ही पाहू नाही शकून झाले. अक्षरशः पाहू नाही शकून झाले. तुम्हाला आजूबाजूचं सगळं दिसतं. ही पर्स कोणाची? तर काय असा प्रकार घडला असेल त्या ठिकाणी ज्याच्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही? अजून एक उदाहरण देतो. याच्यानंतरच अंधार आहे. कम्प्लिटली अंधार. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की जरा ते एक काम करायचं. ठीक आहे. आणि आपण निघतो किंवा आपण असं म्हणूया एखाद्या पिक्चरचं उदाहरण देतो. एक अंधारामध्ये तो मनुष्य जात राहतो. समोर एक टिमटिम करणारा लाईट दिसतो. खूप दूरवर एक लाईट दिसतो. ठीक आहे. त्याला वाटतं तिथे कोणीतरी असेल म्हणून तो आपला जायला निघतो. थोड्या दूर चालून गेल्यानंतर त्याला लक्षात येते कोणीतरी आपल्या मागे चाललं. मग तो थोडंसं आपल्याला असं वाटतं चालत आहे म्हणून तो असं मागे पाहतो कोणीच नाही. पुन्हा तो थोडासा समोर चालत जातो. पुन्हा असा टप 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 आवाज येतो त्याला. तो पुन्हा पाहतो कोणीच नाही. त्यानंतर पुन्हा थोडासा समोर जातो अक्षरशः त्याला आवाज येतो. छान 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 आवाज काय झालं? आवाज ऐकला नाही का त्यांनी? अक्षरशः आवाज ऐकलेला आहे. त्याच्या कानाने त्याला आवाज येतो. आपल्या सोबत असं झालेलं आहे. कुठेतरी खटकन आवाज येतो. आपण पाहतो कोणी असंही होतं. बरोबर आहे. काय झालं असेल याच्यामध्ये? मागचंही आपण एक स्टोरी ऐकली. आता ही वाली स्टोरी. एका ठिकाणी मिठाचा डब्बा आहे. एका ठिकाणी अक्षरशः आवाज ऐकलेला आहे. मी बहिरा आहे असं तर नाही किंवा नवीन काहीतरी नवीनच दुसऱ्या खूपच जास्त चांगल्याने ऐकायला लागलो त्याच्यामुळे ह्या नाही दुसऱ्या एरियातलं अचानक मला इथे ऐकायला येतं असंही नाही है ना. मग काय झालं असं? मॅट्रिक्स पिक्चर पाहिलं नाही? पाहिलेलं आहे.
बरं, असा कोणता पिक्चर आठवतो ज्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की एखादी मुलगा असा पाहत राहतो चमच्याकडे आणि चमचा वाकडा झाला?